नेवासा तालुक्यामधील गंथडी पट्ट्याच्या भागामध्ये जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते 20 लाख रुपये किमतीच्या रस्ता भूमिपूजन कामाचा शुभारंभ करण्यात आला। भारतीय जनता पार्टीने अध्यक्षपद दिल्यामुळेच मी हे काम करू शकलो असं प्रतिपादन याप्रसंगी विठ्ठलराव लंगे यांनी बोलताना व्यक्त केलं। त्यामध्ये सर्वात मोठा असलेलं भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाचं अध्यक्षपद दिल्यामुळे आपण हे खरं काम करू शकलो। आणि मी नेहमी सांगतो की एक देशाचा पंतप्रधान एक अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून एका रेल्वे स्टेशनवर चहा विकणारी व्यक्ती ज्यावेळेस सर्वोच्च पदावर जाऊन बसते त्यावेळेस त्यांना आमच्या खेड्यापाड्यातल्या गोरगरीब माणसाचे खऱ्या अर्थानं सुखदुःख माहिती आहे। आणि म्हणूनच 10 वर्षामध्ये एवढं काम केलं। अतिशय खालचा आमचा गोरगरीब दुर्लक्षित घटकाचा विचार करून योजना त्यांनी आमच्या गोरगरिबाच्या दारापर्यंत आणलेला आहे। मग त्यामध्ये आमच्या माता भगिनीसाठी उज्ज्वल गॅसची योजना आणली, त्यानंतर आपल्या गोरगरीब माणसासाठी आयुष्यमान भारत कार्ड जे आहे आपण बघतो की आपल्याला जर एखादं दवाखान्यात गेलो तर 10,000 रुपये तर बोलता बोलता लागतात। आणि म्हणून जवळजवळ जर ते आयुष्यमान भारत कार्ड आपण मध्ये बघितलं, संकल्प यात्रा चालू होती, त्यामध्ये गावगाव कॅम्प लागल्या, जे लोक तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यांना जागेवर आयुष्यमान भारत कार्ड दिलं। 5 लाखापर्यंतची मदत त्या ठिकाणी विनामूल्य शासनामार्फत तो खर्च होणार आहे। अशा अनेक योजना सांगितल्या तर। आणि म्हणून असा पंतप्रधान की ज्या पंतप्रधानांना या सर्व जागतिक मान्यता आहे, एक मोठेपण, एक चांगलं काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, असे पंतप्रधान आपल्याला लाभलेलं आहे। आणि राज्यामध्ये देखील आदरणीय फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री शिंदे साहेब, दादा, पालकमंत्री महोदय खूप चांगलं काम निश्चितपणाने या पक्षाचं आहे। सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे। आणि म्हणून आपण त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्य काळामध्ये भरघोस कामं करण्याचा प्रयत्न आपल्या परिसरामध्ये करू। आपल्याला खरं तर आपला टायमिंग 9 साडेनऊ। यामध्ये चिकणी खामगाव येथे साबळे वस्ती ते जुना खामगाव वाजता रस्ता मुर्मीकरण आणि खडीकरण, तर वरखेड ते रामडोह मुर्मीकरण 10 लाख रुपयांच्या कामाचा समावेश आहे। या प्रसंगी पुरुषोत्तम सरजे, दत्तात्रय पोटे, विनोद ढोकणे, कडुबाळ गोरे, शहाजी गडेकर, भारत गुंजाल, प्रभाकर घुले, प्रदीप ढोकणे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते। S9 मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा।